दक्षिण 24 परगणाच्या बारुईपूरमधील तो रविवार 12 वर्षांच्या एका निष्पाप मुलीचा देह जेव्हा एका गोणीत कोंडलेला आढळला तेव्हा संपूर्ण बंगालचा श्वास रोखला गेला. एका चिमुरडीचा जीव घेणारे ते नराधम मुकाट असतानाच जनक्षोभ उसळणे स्वाभाविक होते. पण या प्रकरणाने आत्तापर्यंत जो प्रवास केला आहे तो एखाद्या थरारपटापेक्षा कमी नाही आहे. ही सगळी घटना सुरू झाली ती 4 जुलैला. 12 वर्षांची एक चिमुरडी खेळायला म्हणून घराबाहेर पडली, पण ती पुन्हा घरी परतलीच नाही. आईवडिलांनी शोधाशोध सुरू केली, पण कुठेच काही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी 5 जुलैच्या सकाळी सूर्यपूर गावातील एका तलावातील एका गोणीत तिचा मृतदेह आढळला. या बातमीने संपूर्ण परिसर हादरला. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं प्राथमिक निष्कर्षातून समोर आलं. जनक्षोभ आणि हिंसाचार. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर लोकांना राग अनावर झाला. जमावाने रस्ते आणि रेल्वे ट्रॅक रोखून धरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण जमावाने पोलिसांच्या गाड्या फोडल्या. त्याच गर्दीत संशयाच्या आधारावर इंद्रजित मंडल नावाच्या एका व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 72 तासांचा तो अल्टिमेटम आणि घटनाक्रम. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत पुढील 72 तासात दोषींवर कठोर कारवाई होईल असा जाहीर इशारा दिला. लोकांचा रोष आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनावर मोठा दबाव होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच मुख्य आरोपी प्रभास मंडलचे एन्काउंटर झाले. या घटनाक्रमामुळे आता बंगालमध्ये एन्काउंटर संस्कृती आणि राजकीय इशाऱ्यांच्या योगायोग यावर उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. उत्तर प्रदेशचा योगी पॅटर्न आणि बंगालची रणधुमाळी. या घटनेनंतर बंगालमध्ये थेट उत्तर प्रदेशच्या योगी पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे मॉडेल आता बंगालच्या मातीत वापरले जात असल्याच्या चर्चा राजकीय गोटात सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने याला जंगल राजची सुरुवात म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील या आरोप प्रत्यारोपांच्या खेळात न्यायाची मागणी एका बाजूला पडली की काय असा संशय मात्र सामान्य नागरिकांना या निमित्ताने वाटू लागला आहे. तपासाचा प्रवास आणि एन्काउंटर. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि CCTV तपासले. यात मुख्य आरोपी प्रभास मंडल आणि त्याचे साथीदार आनंद सरदार, दिवाकर सरदार व कबीर मोल्ला यांची नावं पुढे आली. मुख्य आरोपी प्रभासला अटक केल्यानंतर पोलीस त्याला 8 जुलैच्या रात्री क्राईम सीन रिक्रिएशनसाठी घटनास्थळी घेऊन गेले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिथे त्याने एका सब इन्स्पेक्टरची पिस्तूल हिसकावली आणि गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रत्युत्तरात प्रभास ठार झाला. पोस्टमार्टम आणि डिजिटल एक्स-रे. या एन्काउंटर नंतर पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे सावध होते. कोणताही आरोप होऊ नये म्हणून प्रभासच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यापूर्वी पहिल्यांदाच डिजिटल एक्स-रे करण्यात आला. शरीरात किती गोळ्या होत्या आणि दिशा काय होती हे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट करणे हा त्यामागचा उद्देश होता. आरोपीची आई आणि तिची भूमिका. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरला तो आरोपीच्या आईचा निर्णय. आपल्या मुलाच्या एन्काउंटरची बातमी समजताच तिने स्पष्टपणे सांगितले की माझ्या मुलाने जे क्रूर कृत्य केलं त्याला ही शिक्षा मिळायला हवी होती. यानंतर तिने आपल्या मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास आणि पाहण्यासही नकार दिला. 6 सदस्यांची विशेष तपास पथके यावर काम करत आहे. हिंसाचार भडकवणाऱ्या 200 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दोषींना फाशीची शिक्षा मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. पण प्रश्न हाच आहे की या राजकीय धुळवडीत त्या मुलीला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल का? काही तासात झालेली ही कारवाई हा न्यायाचा मार्ग आहे की राजकीय दबावाचे प्रतीक हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.